नमस्कार मैत्रिणींनो, सर्व मैत्रिणींना माझ्या श्री स्वामी समर्थ. तर आज पूजापासून सुरुवात केली व्हिडिओ बनवायला. तर आज देवपूजापासून सुरुवात केली आहे मी. तर म्हणलं आज सकाळी सकाळी लवकर अगोदर पूजा करून घ्या. म्हणजे हा व्हिडिओ जो आहे हा शिवरात्रीचा व्हिडिओ आहे. शिवरात्रीच्या दिवशी मी सकाळी म्हणजे काल की पूजा करणं माझी चालू होती, तेव्हा मग मी आज आपण पूजापासून सुरुवात करूया. त्याच्यामुळे आज सकाळी लवकर घरातले कामं पण आवरले. म्हणजे बाहेरचं सडा रांगोळी ते पण लवकर झालं आणि आंघोळ वगैरे होऊन म्हणलं अगोदर आपण पहिलं देवपूजा करून घेऊया. म्हणून देवपूजेला सुरुवात केली. म्हणलं देवपूजा करून घेतली तर मग आपल्याला दुसरे कामं करता येतात. त्याच्यामुळे मी अगोदर पूजा करून घेतली. आणि दररोजचं काय होतं, डबे ते असता, गडबड राहते. त्याच्यामुळं माझी सकाळी लगेच उठल्यावरती आंघोळ झाल्या पूजा नाही करणं होत. मी थोड्या वेळानं नंतर करते. पण मग आज सुट्टी होती, आज सगळेच घरी होते. त्याच्यामुळं म्हणलं आज आपण अगोदर पूजा करून घेऊया. तर मला पूजाला खूप वेळ लागणार होता. पण मग मी अगोदर देवाची हीच पूजा करून घेतली. मला रुद्राभिषेक वगैरे ते करायचा होता. तर मग ते म्हटलं मी थोड्या वेळानं करण. म्हणलं नंतर अगोदर आपली दररोजची देवपूजा करून घेऊया. म्हणून मग मी देवपूजा करू लागले. देवपूजा करायची जरी म्हटलं तर मग सकाळी निवांतच पाहिजे त्याच्यामध्ये पूजा करायला. पण आज डबे वगैरे नव्हते, तर मग आज अगोदर देवपूजा झाली. हे बघा, मी अशी साधी सोपी अगोदर पूजा करून घेतली. आणि पलीकडनं मी तिकडं अशी जागा थोडीशी हे केली देवघरामध्येच की मला रुद्राभिषेक आणि ते करायचं होतं. तर मग गळतीचं ताट वगैरे तिथं ठेवण्यासाठी तर ती पूजा माझी राहिली. मी ही पूजा करून घेतली आणि वेळ झाला म्हणून मध्येच म्हणे की आम्हाला फराळाचं बनवून दे. म्हणून मग मी हे बनवायला घेतलं. म्हणलं यांना एकदा बनवून द्यावं सगळ्यांना आणि मग नंतर आपण पूजा करत बसावं, कारण की मला पूजाला वेळ लागणार होता. त्याच्यामुळे मग मी अगोदर यांना हे बघा, हे असे मी रताळ अगोदरच उकडून घेतले होते. पूजा होईपर्यंत रताळ आणि बटाटे उकडायला टाकले होते. तर मग व्यवस्थित असे हे रताळे उकडले गेले. तर म्हणलं याचा आपण नेहमी दुधामध्येच हे करतात, दुधामध्येच सगळे खातात त्याला. पण मी म्हटलं थांबा आपण वेगळं करू. म्हणलं त्याचा हलवा बनवूया, की हलवा बनवून छान लागतं खायला. बटाट्याचा पण बनवत असते मी. बटाट्याचा शिरा म्हणते मी त्याला. बटाट्याचा शिरा पण कधी करते. तर मग मला पण आज तसं याचा रताळ्याचा पण आपण हलवा बनवूया. तर त्याच्यासाठी तूप टाकलं आहे बघा मी याच्यामध्ये. चांगलं 2 चमचे तूप जास्त टाकायचं, कारण की ते खाली कढाईला पण चिटकल्या नाही गेलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मी काजू बदाम त्याचे असे काप करून घेतले आणि ते टाकले. आणि त्याच्यामध्ये आता आपण ते रताळे जे आहे तर आपण ते कुस्करून घेतलेले ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. गॅस मंद आचेवर करायचा, कारण स्टीलची कढई असल्यामुळं काय होतं, लगेच तापल्या जाते ती ना. थोडंसं इलायची पावडर टाकली मी वरतून त्याच्यावरती. इलायची कोणत्याही गोड पदार्थामध्ये इलायची पावडर टाकली ना तर मग ती छान चव लागते त्याची. आता मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. म्हणजे साखर जास्त पण नाही टाकली, कारण की ते ऑलरेडीच गोड असतं. त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकली मी, जास्त नाही वापरली साखर त्याच्यामध्ये. पण असं वेगळं काहीतरी बनवलं तर मग ते खायला पण चवदार लागतं. उपास नुसता नावालाच असतो. उपासाच्या दिवशी खूप काही खाल्लं जातं. नुसतं मनाला आपण म्हणतो की आज उपास आहे. स्वयंपाक कमी इतक्या वेळेमध्ये स्वयंपाक होऊन जातो. पण या उपासाच्या दिवशी उपासी म्हणून हे वेगळं बनवा, त्याच्यातच खूप वेळ निघून गेला माझा. तर हे बघा, आता आपला छानपैकी झालेला आहे बघा हा हलवा तयार, रताळ्याचा हलवा. तुपामुळं काय होतं, ते चिटकत पण नाही आणि व्यवस्थित होतं. खायला पण चवदार, खूप छान चव लागते त्याची. तर म्हणलं चला तोपर्यंत आपण देवाला पण नैवेद्य दाखवून घेऊया. सगळ्यांची गडबड चालू होती की भूक लागली. तर म्हणलं मग चला आपण लगेच यांचं सगळ्यांचं उरकून दिलं तर मग आपल्याला नंतर थोड्या वेळानं आपण आपलं फराळाचं करता येतं. इकडं मी साबुदाणा खिचडी पण बनवलेली होती आणि दही पण घेतलं, काकडी घेतली त्याच्यासोबत.
आणि हा आपला आपण बनवलेला हा रताळ्याचा हलवा तो पण घेतला. आणि हे आपण घरीच बनवलेले आहे साबुदाण्याचे चकल्या. आणि हे चिप्स पण मी घरीच बनवले, घरी म्हणजे मी वल्ल्या बटाट्याचेच बनवले. ह्या पापड्या पण मी साबुदाण्याच्या पापड्या ह्या पण घरीच बनवलेल्या आहे. आणि मी सकाळी केळी आणली होती, कच्ची केळी बाजारामधनं, तर ते केळीचे चिप्स पण मी घरीच बनवलेले आहे. तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.